मी सांगते तेव्हा केक बनवायला सोपा आहे, बिलकुल विश्वास नाही ठेवत. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, ते पण कढईमध्ये करायचं आहे आणि ओव्हनमध्ये पण नाही. इतका चविष्ट आणि मऊ केक बनवू. चला तर मग. अगोदर एक अंड घ्यायचं, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तेल. आता हे मिक्सरमधून फिरवायचं असं मऊ होईपर्यंत 2 मिनटं. नंतर एका भांड्यामध्ये टाकायचं आणि चमच्याने हलवायचं. नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा हलवायचं. घट्ट झालं तर अर्धी वाटी दूध टाकायचं, 1 चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा. आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध टाकते, लागेल तसं टाकायचं. जास्त पातळ पण नको, जास्त घट्ट पण नको. अशा पद्धतीने हलवत राहायचं. अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे सारण. आता त्याच्यामध्ये 1 थेंब पीसेस टाकायचं. केकमध्ये टाकायला भेटते ते, याने मस्त सुगंध येते. आता याला 5 मिनटं हलवायचं. त्याच्यामध्ये फ्रुटी टाकायची आणि थोडा मैद्याने हलवत राहायचं, म्हणजे चिटकणार नाही केकला. आता ते केकच्या याच्यामध्ये मी टाकलं, 2 मिनटं हलवायचं. आता एका भांड्याला आपण तूप लावायचं. गोल कोणतं पण चालते, जसं आपल्या घरी आहेत ते. असं तूप लावून घेतलं, त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकायचा, म्हणजे चिटकणार नाही, पटकन निघून येतो केक. सगळ्या इकडे लावून ठेवायचा मैदा. थंड झाल्यावर 2 मिनटात निघतो केक. आता त्याच्यामध्ये मी कढई ठेवली 10 मिनटं तापवायला. आता भांड्यांमध्ये मी केक टाकते. आता याला मस्त 35 मिनटं होईपर्यंत गॅसवर ठेवायचा. अशा पद्धतीने झाकण लावायचं आणि 35 मिनटं ठेवायचं. आता बघूया आपला केक तयार आहे का. अशा पद्धतीने लावायचा केक. चाकूला चिटकला नाही तर झाला आपला केक तयार. बघा किती मस्त कलर आलेला आहे, अगदी विकत आणतो तसा. मुलांना खूप आवडतो केक. अशा पद्धतीने पीसेस करायचे, आपल्याला जसे वाटेल तसे पीसेस करायचे. आता हे मी ब्रेडनुसार करते, लहान मोठे करू शकता. अशा पद्धतीने केक तयार झाला आणि मी अशा आकाराचे पीसेस तयार केलेले आहेत. आपल्याला जसे पाहिजे तसे करू शकता. बघा किती मस्त केक दिसतो. घरच्या घरी बनवा केक, मुलांना खूप आवडेल.
बाहेरचा न आणता घरीच बनवा.